कर्मणि सविलास महामोहकर्मणि सुंदरी श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की जय। मौनी ज्ञानी जगद्गुरु तुकाराम। सांगा श्लोक क्रमांक 56। सांगा विष्णू बाबा। बोधात फळा मनोदोष माताश्री अशा साधना अशीच लोकनिंदा येथे हे बोध वैभव. त्यांनी सांगितलं वा बोध होण्याच्या पूर्वी शंका का तयार झाला, श्लोक का आलाय, तो अतिशय भक्ती आधी केली म्हणून तरी काय झाले वा म्हणजे काय? अशुद्ध असं सेवन केलं काही त्याच्यामुळे काय होतं, कारण आता त्याला ज्ञान झाले ना, मग आवारती वर्तन केलं तर त्याला काय दोष आहे असं त्यांचा तो प्रश्न होता. अशुची भक्षण हे धर्मशास्त्राच्या विरोधात. आता त्याला असं जरी वागलं तर काय अडचण आहे, कारण त्याला ज्ञान झालं तर त्याच्यावर ते म्हणतात अरे बा. तर अशी शंका वाद्याकडून झाली उपस्थित. त्याचा उपवास करतायत पुढच्या श्लोकामध्ये. आणि त्यांनी सांगितलं त्याच्या अगोदर बी तू काम कोणाने याच्यामुळे कष्ट होत होतात आणि ते दुःखच बघत होतात. आणि आता तरी तुला त्याचं ज्ञान झालं आणि ज्ञान होऊन जर तू गैरवर्तन केलास तर तुझी परत परमार्थाची आवश्यकता तरी काय काय आहे? गरज आहे? जर जो मनुष्य दुःखी नाही त्याला परमार्थ करायचे काय कारण नाही. पण तो ज्या वेळेला पारमार्थिक भूमिका तयार झाली त्यावेळेला तो कुठे का व्हायना क्लेश सहन करत होता. म्हणूनच मग त्याला या क्लेशातून सुटण्याचा मार्ग उपाय काय म्हणून मग तो इकडे आला. इकडे आला तर तत्वज्ञानाने उपाय दिलेला बी आहे. दुःखाची आत्यंतिक निवृत्ती आणि परमानंद ही केवळ तत्वज्ञानानेच होते. मग आता हे त्याला कळाल्यानंतर तत्वज्ञान संपादन केलं का, तर क्लेश सहन करत होता म्हणून. मग आता पुढे काय होईल, पुढे परत क्लेश सहन करेल. कारण तत्वज्ञान झाल्यानंतरही लोक त्याची निंदा करायला लागतील, कारण हा वाता ह्याचं आचरण गलिच्छ झालं. मग परत करतील, मग लोक निंदा करतील आणि मग त्याच्यातच तुझा परत मी त्याला असं म्हटलं म्हणजे उपहासाने म्हणतात वा 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 आपलं किती मोठं वैभव, बोधाचं किती मोठं वैभव. कारण तुमचे लोक काय करतात, उपहासात गैरवर्तन करतात. शीत म्हणून जगामध्ये चित होईल आणि मग तुझ्या त्या ज्ञानाचा तरी काय उपयोग आहे, काय उपयोग या पहिल्या श्लोकात सांगितलं. तुझ्या ज्ञानाची योग्यता काय आहे आज आणि त्या ज्ञानातून उलट आहे. शास्त्र श्रवण म्हणजे समाधानासाठी करायचं माणसं, शांती मिळावी म्हणून. आणि तू जर त्याच्यात गैरवर्तन करून त्याच्यापासून कष्ट जर सहन करत असतील तर त्या शास्त्राच्या अभ्यासाचा तुला काय उपयोग? तर याच्यामध्ये काल ही शंका उपस्थित केली मी की मग हे तत्वज्ञानी पुरुष जर असेल, तो जर निस्संग राहत असेल तर मग त्याला काय अडचण नाही. पण हा निस्संगाच्या ज्या पुढच्या कक्षा आहेत म्हणजे ज्ञानाच्या भूमिका ज्या पूर्वी सांगितलेल्या ते असंशक्ती पदार्थाभाविनी तुर्यगा या अवस्थेमध्ये या संभवनीय आहेत. पण तत्पूर्वी केवळ जे सत्वापत्ती अवस्था आहे जी योग वशिष्ठामध्ये आलेली तिथलाच विषय इथं ध्यान दिला आहे त्यांनी. तर योग हा जो खालचा श्लोक आलेला आहे ते योग वशिष्ठातलाच आहे. कोणता बृहत योग वशिष्ठ म्हणा किंवा योग वशिष्ठ म्हणतात त्या ग्रंथाला. तर त्याच्यामधलाच हा विषय आहे, तिथून आलेला आहे पुढे येऊन. तर तेव्हा तो विषय होणार आहे. अजून आपला श्लोक नाही झालेला तो 58वा श्लोक आहे. तेव्हा मग अशी शंका अशी आहे की मग अनासक्त जर असेल तर मग त्याला निंदा किंवा स्तुती याच्या पलीकडच्या कक्षेमध्ये जातो. पण असा अर्थ नसून ज्या वेळेला सत्वापत्ती अवस्थेमध्ये असणारा जो पुरुष आहे त्याची वृत्ती जाग्यावर राहते आणि त्या सत्वांश प्रधान वृत्तीमध्ये जगताचं मिथ्यात्व भरलं जातं. ज्या वेळेला मिथ्यात्व भरलं जातं त्यावेळेला आपोआपच धर्मानं राहण्याची वृत्ती आहे ती नाश पावते. आणि त्याच्यामध्ये कारण त्याच्यात मिथ्यात्व दृढ झाल्यामुळे
आता हे जगत माझं काही बिघडवू शकत नाही अशा प्रकारची एक वृत्ती तयार होते आणि त्या वृत्तीमुळे त्याच्याकडून अधर्माचं वर्तन होण्याची शक्यता आहे. तर तेव्हा याला म्हणून अतिशय सुंदर विषय आलेला आहे हा. तर त्याच्यात या अवस्थेमध्ये होत आहे. पण असं जरी झालं तरी तुला मग आता तिथं असं म्हटलं की तुला जगाची निंदा सहन करावी लागेल. तो जर पुढच्या अवस्थेत गेला असेल तर त्याला त्याचं काही वाटणार नाही, पण त्याच्या अगोदर असेल तर जगताची निंदा सहन करण्याचं सामर्थ्य राहणार नाही आणि क्लेश होतील. म्हणून पूर्वी क्लेश झाले आणि आताही क्लेश होतील हे त्या अवस्थेतल्या व्यक्तीला संभवतं. नाहीतर ज्ञानाने तत्वज्ञानाने जसे श्लोक भगवद्गीतेत आलेले कोणते सुखदुःखाच्या लाभालाभ यम लब्ध्वा परम लाभम मन्यते नाधिकं ततः. पुढे यम लब्धा परम लाभ मन्यते नाधिकं ततः यस्मिन् स्थितो न दुःखेन गुरुणापि विचाल्यते. तर त्याच्यामध्ये त्याची तो कधी विचलित होत नाही असं म्हटलं ना. दुःखेश्वर नाही, आता आपला हा जो श्लोक घेतला याच्यात तो कधी विचलित होत नाही असा. आणि मग विचलित होत नाही तर मग इथे हा श्लोक बसणार नाही अशी शंका तयार होईल. तर तेव्हा तसं म्हणणे करण्याचं त्याचं स्पष्टीकरण तुम्हाला दिलं मी. कोणतं अवस्था भेद आहे. एकच अवस्था नाही तत्वज्ञानाच्या नंतर, त्याच्यातही अवस्थांचे भेद आहे. पुढे पुढे तर मग तो काय कराय म्हणून विचारतील तर मग दुसऱ्या श्लोकात त्यांनी सांगितलं. सांगा दुसरा श्लोक कोण सांगताय? लगडते सांगा. तर मग काय करायला म्हणून विचारशील तर सांगतो. वीटवर आहारी तुल्यत्व काशीस तत्व विद्यवान सर्वनी दोष संध्या. ते जीव आहे ना त्या होते वीट असं आहे. टाळ्याला चिकटली जाते. विट्वरादितुल्यत्वम् आकांक्षिस् तत्त्वविद् भवान् सर्वादिदोष संघात् संगत्याग संत्यागात हे पूज्यस्व देववत्. काय करावं? आतापर्यंतचा जो विषय झाला होता त्याला अनुसरून जो विषय आला इत्यादी कामादिकांचा त्याग नंतरही केलाच पाहिजे तत्वज्ञानाच्या नंतर. आणि हा जाणीवपूर्वक सांगितलेला आहे सत्तापत्य अवस्थेतला हा. कारण त्याला ते मिथ्यात्व दृढ झाल्यावर त्या मिथ्यात्वाचा एक स्वभाव आहे तिथं. मग त्याला जुमानत नाही. हा त्या मिथ्यात्वाचा स्वभावच आहे. त्याला म्हणतो की जा काय त्याच्या काय होईल, त्याच्यामुळे काय होईल, माझं काय होईल. न पुण्यम न पापम न सुखम न दुःखम अशा अवस्थेत तो शब्द बाहेर काढले ते न पुण्यम न पापम. पण वृत्ती सत्वाकार असल्याने क्लेश भोगावे लागतात. हा त्यातला मुद्दा आहे. हा आता पुढे गेल्यानंतर तो काय विषय नाही. कारण पक्व अवस्थेतलं जसं कोमल एखादं जर अंकुर उत्पन्न झाला तर तो नाशाची बी शक्यता तेवढीच असते. पण तो एकदा जर दृढ झाला तर कोणी हलवला तरी काय होत नाही त्याला. कारण झाड बनलेलं असतं ते पक्क झालेलं. तुम्ही जाऊन झाडं हलवा बरं, त्यांना काय होणार आहे? त्या पिंपळाच्या झाडाला असं हलवा म्हणजे मी पाडतो, तुम्ही नाही पाडू शकत. कारण ते पण ते जर कोमल असेल आणि असं असं काय नुसता थोडा वारा लागला तरी ते नष्ट होईल असं आहे. ऐका तर काय म्हणतायत आता. मग काय करावं? आपण तत्व व्यक्ती आहोत मग डुकरासारखं विष टाकणाऱ्या डुकरासारख्या प्रमाणे कशाला वागतो? हा वा. तर असा विषय येतो. आपण एवढे मोठे महान आहात, आपण साधारण नाही आहेत. कारण तुम्ही पुष्कळ कष्ट घेतले तत्वज्ञानासाठी. काय सोपी गोष्ट आहे का? पुष्कळ कष्ट उपसले. आणि मग हे एवढे कष्ट घेतल्यानंतरही पुन्हा आणखीन अशा खालच्या लेवलला जायची काय आवश्यकता आहे? तेव्हा अशी काही इच्छा करू नकोस है ना. आणि सगळ्या बुद्धी दोषांना जोगावरून दे आणि लोकांकडून मग देवाप्रमाणे. हा हे बुद्धीतलेच दोष आहेत तसे. यांना बाहेर काढले पाहिजे. आणि बुद्धी दोष यांना बाहेर काढून काय कर, देवाप्रमाणे पूजा घे. त्यांना देवाप्रमाणे तू देवच आहे. जो तत्ववेत्ता आहे तो देवच आहे. मग डुकरासारखा कशाला होतो? अशा अवस्थेमध्ये जा. पुढे प्रकाशमध्ये सांगितले की तत्ववेत्या पुरुषाची केवढी योग्यता आहे हे सुचवण्यासाठी भगवान हे बी आहे. तत्ववेत्या पुरुषाची केवढी योग्यता आहे.
अहो आम्ही परोक्ष व्यक्तीची बी योग्यता समजतो, आम्ही श्रवणाला बसणाऱ्या माणसाला बी योग्य तेच समजतो. म्हणतो. आणि श्रवणाला आला त्यांनी काय थोडं थोडं कष्ट घेतलं का? कारण तो मागून निष्काम कर्म, निष्काम उपासना या सगळ्या त्याग करून मग श्रवणाला बसला. श्रवणाचा अधिकारी तो आहे जो उपासनेच्या कक्षेच्या बाहेर गेलेला आहे. श्रवण या पदाचा अर्थ आपातता श्रवण नाही, अंगश्रवण, अंगी श्रवणाचा विचार केलेला आहे. त्या श्रवणाचा विचार करतो, हे बाकीच्या श्रवणाला नाही. कथा कीर्तन हे प्रवचन फार लांब आहे, यांचा काही विचार संबंध इथे शास्त्राने केला. हा तो तुम्ही करा सत्संग तुमचा पहिला अगोदर, पण त्याच्यानंतरचं जे श्रवण दिलेलं आहे ते खास शास्त्रीय शास्त्राच्या श्रवणाला श्रवण असं म्हणतो. ज्याच्यामध्ये काय आहे? हा उपक्रम उपक्रम पूर्वक त्याचं श्रवण होत आहे ते, आणि असं श्रवण सांगितलं. तर तेव्हा तो अगोदरच महान आहे. श्रवण, मनन, निधिध्यासन, तत्वम पदार्थ शोधन हे सगळं करत असताना पुष्कळ कष्ट घेतलं, तेव्हा तू महानच आहेस. आणि तत्वज्ञानही संपादन केलं तरी चांगलं आहे. नाही अपरोक्ष ज्ञान झालं तर परोक्ष ज्ञान का आहे ना संपादन करून मारावं. अपरोक्ष जो परोक्ष ज्ञानी असतो तो पुन्हा खालच्या योनीमध्ये जाणार, भटकंती करणार नाही, तर त्याला भगवंतच वरती काढतो. कारण त्याचा पुढचा कार्यभाग देवाकडे सोपवलेला आहे. परोक्ष ज्ञानापर्यंत गेला आणि देवाने परत त्याला बुडवलं असं होणार नाही. नाही. त्याला पाप पुण्य पण लागत नाही. पाप पुण्य लागत नाही. मग तू तत्ववेत्ता आहेस तर मग पशुसारखं आचरण का करतोस? प्रारब्ध भोगावं लागतं बरं का, पण परोक्ष व्यक्तीला प्रारब्ध भोगावं लागेल. प्रारब्ध म्हणजे असं आहे की त्याच्यात ज्या काही ठराविक योनी लागलेल्या असतात त्याच्यामधून बाहेर यावं लागतं, जड भरतासारखं. हो, खूप शरीरात. हा. जड भरत हा परोक्ष व्यक्ता होता, अपरोक्ष व्यक्ता नाही झाला, परोक्ष व्यक्ता झाला. म्हणून त्याला काही, आणि मग नंतरच्या पुढच्या जन्मात पुन्हा अभ्यास करायची गरज नसते. तर कानावचनाचे भेटी सरिसाचे किंवा भगवंतच त्याला गर्भात ज्ञान देतात, असा एक हो, विषय वामदेवाला. आले. वामदेवादी यांना गर्भात ज्ञान प्रकट होतं. फक्त जन्म झाला की ज्ञानच प्रकट होऊन येतं, कारण ती अवस्था तशी बांधली गेलेली असते. पुढे मग मनाच्या अधीन झालेलेच प्राणी हे भिन्न भिन्न जातीचे झालेले आहेत, म्हणून मग मनाला स्वाधीन ठेवलं. याची बी एक संगती आहे की आमका आपण याच जन्मात का आहात. आता आपली बी संगती, तुम्ही मानव का आहात, तर याचं कारण तुमचं समान पापुण्य झालेलं आहे, आणि त्या मानवी योनीला लागणारं पुण्य आपल्याजवळ आहे, म्हणून जन्म मानवाचे झाले. आता जर अन्य कुठल्या योनीला लागणारे, पशुपक्ष्यांच्या योनीला लागणारे जे कर्म आणि त्याच्या प्रकारच्या वासना जर असतील तर ती व्यक्ती तिकडे गेलेलीच आहे. म्हणजे आता एखादा पक्षी हा पक्षी का झाला, हे कावळे, मांजरं, चिमण्या का तयार झाली, तर त्यांचं कारण त्यांच्या त्या कर्माच्या द्वारे झालेल्या असतात. म्हणून त्यांची मनं सुद्धा तशीच असतात. मनाच्या अधीन झाल्यानेच प्राणी भिन्न भिन्न जातीचे झाले आहेत. आणि मन कोणाची? त्याच व्यक्तीची, त्याचा लोक इतरांशी काही संबंध नाही. प्रत्येक व्यक्तीचा त्याच्याशी संबंध आहे, त्याच्याशी संबंध, इतरांचा काही संबंध नाही. म्हणून इतरांच्या याच्यावरती आपलं नाही. आपल्याला जर मोक्ष हवा आहे ना तर आपण आपला विचार करावा, लोकांचा करत बसू नये. लोकांचा विचार संसारासाठी करावा लागतो, परमार्थात लोकांचा विचार नाही, तुमचा तुम्ही विचार करा. चल, मग त्याला स्वतःचा उद्धार करून घ्यायचा आहे. त्याने आपल्या मनाला मग स्वाधीन ठेवलं पाहिजे आपलं. आणि कामक्रोध, मत्सर, द्वेष, असूया ह्या कृती दोषांचा तिरस्कार केला म्हणजे मग तुझं अंतःकरण शुद्ध होऊन तू म्हणजे पूजनीय होशील. बरोबर, मग पूजनीय होशील. देवाप्रमाणे सगळे हे करतील, पूजनीय पूजा करतील. करतातच लोक. तिथे सद्गुण अशा प्रकारचं दिसलं की लोक त्या ठिकाणी पूज्यता मानतात. आम्ही इकडे जातो नुसते कीर्तन करायला, कीर्तनकार फार पूज्य असतात असं काय म्हणण्याचं कारण नाही. तरी जरी गेले तरी लोक पूजा लगेच करतात. ते म्हणले महाराज आले, तुमचे पाय लागले आमच्या घराला, ते लगेच पूजा करायला सुरुवात करतात. मग हे पूजा करतात तर का करतात? काहीतरी सद्गुण ते पाहत असतातच ना त्यांच्या ठिकाणी, आणि त्याच्यामुळे ते पूजनीय वाटतात त्यांना.
वाईट वर्तन करणाराची कोण पूजा करेल? जोड्याने करते हा? काही वाईट करणारे जोड्याने करते खरं काही जोड्याने पूजा करेल. नाही करत समाज अजून तसा, पण करायला पाहिजे. तर त्या असे एका ठिकाणचा प्रसंग सांगतो तुम्हाला, नाव नाही सांगत. एका महाराजांनी चांगल्यापैकी कार्यक्रम केले, आठवडाभर कार्यक्रम केले आणि त्या कार्यक्रमाची इतकी छाप पडली त्या व्यक्तीच्यावर ज्यांनी कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं. तर त्यांनी ते सगळे कार्यक्रम ऐकले 7 दिवस आणि फारच, आणि असं कार्यक्रम ऐकल्यावर ते हृदय एकदम चांगलं झालं. पण मग ज्या वेळेला जायचं तर त्यांचं बिदागी देण्याविषयी बी सुद्धा काही मत नव्हतं त्या व्यक्तीचं. त्यांनी भरपूर बिदागी दिली त्या व्यक्तीला, महाराजाला. पण त्या व्यक्तीचे ज्या वेळेला घरी आले त्यावेळेला ते पॅन्ट शर्ट घालून आला होता. आणि नेहमी दररोज कशात सांगायचे, धोतर आणि हे असं आणि फेटा असं घातलेलं. आणि मग त्यांना माहिती असेल. पण आणि मग त्यांनी ते पाहिल्यावर ते कोणी आयोजित केलं होतं तर मारवाडी कंपनी होती, हे बी सांगतो. आणि त्यांनी बिदागी बी पुष्कळ दिली त्या व्यक्तीला, पुरी होऊन गेली हा प्रसंग. आणि मग त्यांनी ते प्रेम होतं त्यांचं, किंवा असं सगळं ऐकलं, इतकं सुंदर सांगितलं. वक्तृत्व चांगलं असल्यावर ते लोक बहारून जातात. काय सांगतो याच्यापेक्षा वक्तृत्वच त्याच्यावरती काम करतं, प्रभाव टाकत असतं. आणि सामान्य लोकांना उच्च भाषा शैली झेपत नसल्याने सामान्यच त्यांना श्रेष्ठ वाटायला लागतं. आणि ते झालं. त्याच्यानंतर मग तो ज्याला द्यायचं तर त्याने म्हटले पूजा करायची, असं त्या महिला मंडळांनी ठरवलं. म्हणून ताट बीट सगळे अशी पूजेची ताटं बिटं घेऊन आल्या. पण त्यांनी पाहिलं की समोर एक पॅन्ट शर्टवाला आणि कोटवाला माणूस येतोय. ते म्हटले महाराज कुठे? ते